पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दुर्योधन कांबळे यांनी मुंबई चेन्नई एक्सप्रेसमध्ये 2 चोरांना मुद्देमालासह रंगे हात पकडले। कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दुर्योधन गुलाब कांबळे हे दिनांक 28 डिसेंबर रोजी त्यांचं कर्तव्य संपवून निवासस्थानी मुंबई चेन्नई एक्सप्रेसमधून जात असताना ही गाडी बाळे रेल्वे स्टेशन इथं मेन लाईनवर थांबलेली असताना त्यांना बोगी क्रमांक B1 मधून एका प्रवासी महिलेची पर्स चोरल्याचा आरडाओरडा ऐकू आल्यानं त्यांनी लागलीच बोगीचा दरवाजा उघडून बाहेर कोणी दिसतं का हे पाहिलं असता त्यांना 2 तरुण पाठीमागील दरवाजातून उतरून 2 ते 3 एसीचे डबे सोडून रिझर्वेशन बोगीमध्ये चढताना आढळून आलं। पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी वेळ न दवडता लगेचच त्यांचा पाठलाग करून रिझर्वेशनचे सर्व डबे चेक करत शेवटी S9 बोगीमध्ये या दोन्ही चोरांना मुद्देमालासह रंगेहात पकडलं। या दोघांना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी पुढील कारवाई कामी ठाण्यात नेलं। इथं पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी सरकारी पक्षातर्फे फिर्याद दिली। आकिब मोहम्मद नजीर अहमद वय 19 राहणार रायपेटा चेन्नई, समीर सलीम वय 20 राहणार एलिफंट ट्रॅकेट चेन्नई अशी त्या दोघांची नावं आहेत। या आरोपींनी महिलेची लेडीज पर्स चोरून तिच्या आतील मुद्देमाल काढून पर्स तिथंच बाजूला टाकून दिली होती। या पर्समध्ये 5,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल होता, ज्यामध्ये सोन्याचे दागिने, 4 मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम, रेल्वे तिकीट, मोबाईल चार्जर, हेडफोन यांचा समावेश होता।